Already we have completed our first three units. That is, first one is the benzene, second one is the aromatic compounds, that is phenol, aromatic acid and aromatic amines. We have also discussed fats and oils. Today with 4, that is polynuclear aromatic hydrocarbons. Okay. What is this polynuclear hydrocarbon, or these are also called as polycyclic? Polynuclear or polycyclic means we have seen that the aromatic compound should have the benzene ring with alternate double bond. It has to follow the Haeckel's rule, etc. Okay, but what happens when there is a bicyclic compounds like this? Or tricyclic. This is the name, that is naphthalene. This is the anthracene. Okay. कुणाला म्हणायचं पॉलीन्यूक्लियर अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स किंवा पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. These are the hydrocarbons or organic compounds containing only carbon and hydrogen that are composed of multiple aromatic rings. Multiple aromatic rings, किती पण रिंग असू शकतात पण त्या अरोमॅटिक असायला हव्या. ओके, दीज आर द रिझल्टची डेफिनेशन. म्हणजे एकापेक्षा जास्त अरोमॅटिक रिंग ज्या कंपाऊंडमध्ये असतील त्या कंपाऊंडला आपण पॉलीन्यूक्लियर अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. ओके, याचं परत जर आपण पाहिलं तर याच्यात क्लासेस जे आहेत ते बायसायक्लिक, ट्रायसायक्लिक, टेट्रासायक्लिक असे होतात. आपण असं स्पेसिफिक क्लासिफिकेशन कुठेही नाही आहे याचं. ओके, आणि याचे भरपूर युजेस आहेत. ॲज अ फार्मास्युटिकलमध्ये, मेडिसिन्समध्ये सुद्धा याचा वापर भरपूर जास्त प्रमाणात केला जातो. ओके, नेक्स्ट आता पाहू की कंपाऊंड कोणते कोणते आहेत. The first compound, that is naphthalene. Naphthalene is a 10-membered bicyclic ring. 10-membered bicyclic. Okay. Structure. Okay. This is the structure. How will you names are given? Names are given. Sorry, numbers are given. This is the bicycle. याचे जे रेझोनेटिंग फॉर्म जर काढायचे ठरले तर रेझोनेटिंग फॉर्म दोन येतात, जसे की बेन्झिनचे आहे. मध्ये नॅफ्थॅलिनचं नंबरिंग किंवा नॉमनक्लेचर जे देतोय आपण ते अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, आणि यालाच पोझिशन जी आहे 1 4 5 आणि 8 ह्या ज्या आहेत त्या आहेत अल्फा पोझिशन्स. ओके, आणि 2 3
6 आणि 7 हे आहेत बीटा पोझिशन्स. रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स अशा पद्धतीने आहेत. ओके, म्हणजेच या रिंगमध्ये एक वेळेस 2 असतील तर दुसऱ्या रेझोनेटिंग म्हणजे 3 बॉन्ड, म्हणजे मुवमेंट ऑफ बॉन्ड असेल. थोडक्यात पाहायचं असेल तर वी कॅन सी लाईक वाईज it is a shifted bond. This will be the resonating form. Sources and extraction or synthesis of naphthalene with synthesis or source. We can say synthesis. Naphthalene is produced from coal tar अँड पेट्रोलियम, जे की आपलं रॉ पेट्रोलियम्स असतात किंवा क्रूड ऑइल आहे, आणि कोलटार याच्यापासून. याला अगोदर हाय टेम्परेचरला डिस्टिलेट हायर टेम्परेचर अँड देन याच्यातला मिडल ऑइल फ्रॅक्शन घ्यायचं. मिडल ऑइल फ्रॅक्शन म्हणजेच 200 ते 300 डिग्री सेल्सिअसमध्ये जेवढा ऑइल आपलं बाहेर पडेल, 200 ते 300 डिग्री हाय टेम्परेचरला जेवढं डिस्टिलेट बाहेर पडेल, दॅट इज मिडल ऑइल फ्रॅक्शन. सुरुवातीचं अप टू 200 पर्यंत घ्यायचं नाही आहे आणि 300च्या पुढला पण घ्यायचं नाही. ओके, दिस मिडल ऑइल फ्रॅक्शन इज देन कूल्ड. It forms the naphthalene crystals or crude naphthalene, we can say. Crude naphthalene. Okay. याच्यानंतर याला ऑइल जो आहे किंवा याला रिफ्रेश करून याच्या नॅफ्थॅलिन केक बनवल्या जातात. प्रेस्ड नॅफ्थॅलिन केक्स. Then these are melted and treated with H2SO. ॲसिडिक ट्रीटमेंट द्यायची याला. ॲसिडिक ट्रीटमेंट दिल्यानंतर तुम्हाला मिळेल फ्री. आता हे ॲसिड ट्रीटमेंट दिल्यामुळे काय होईल, ह्याच्यातल्या ज्या बेसिक इम्प्युरिटीज आहेत त्यांच्यासोबत निघून जातील, सल्फ्युरिक ॲसिडसोबत. नॅफ्थॅलिन विदाउट बेसिक इम्प्युरिटीज हे इथं तयार. ओके, विदाउट बेसिक इम्प्युरिटीज. आता जर मला ॲसिडिक इम्प्युरिटीज अजून आहेत ते काढायचे असतील तर आय हॅव टू अगेन वॉश विथ NaOH, म्हणजे याच्यासोबत याच्यात ॲसिडिक ट्रीटमेंट जातील आणि काय तयार होईल, नियर अबाउट ऑलमोस्ट प्युअर नॅफ्थॅलिन, फ्री फ्रॉम ॲसिडिक अँड बेसिक इम्प्युरिटीज पासून फ्री असेल. ओके, नेक्स्ट याच्यानंतर याला आता याच्यात जो अंश राहिला आहे कशाचा, सल्फ्युरिक ॲसिड आणि NaOHचा, याच्यासाठी याला वॉटरसोबत वॉश करायचं आहे. यू विल गेट वॉश करायचं आहे नियरली क्युअर किंवा अप्रॉक्झिमेट प्युअर नॅफ्थॅलिन. आणि ह्याच्यानंतर ह्याला जर तुम्ही डिस्टिल्ड केलं तर प्युअर नॅफ्थॅलिन. आता लक्षात घ्या, समजायला सोपं. एक तर आपल्याला अगोदर क्रूड किंवा रफ नॅफ्थॅलिन पाहिजे, तो आपण घेतोय कोल टारपासून. म्हणजे कोल टारला डिस्टिल करायचं आहे किती, हाय टेम्परेचर, हाय म्हणजे नियर अबाउट 300च्या पण पुढे गेलं पाहिजे. पण आपल्याला जे डिस्टिलेट कलेक्ट करायचं आहे ते 200 ते 300 डिग्रीमधलंच कलेक्ट करायचं. त्यालाच आपण म्हणतो मिडल ऑइल फ्रॅक्शन. ह्या मिडल ऑइल फ्रॅक्शनला कूल केल्यानंतर त्याच्यातून नॅफ्थॅलिनचे क्रिस्टल्स बाहेर पडतात, त्याला आपण क्रूड नॅफ्थॅलिन म्हणतो. हे क्रिस्टल्स प्रेस करायचे आणि त्याच्या केक्स बनवायचे. ओके, केक्स बनवल्यानंतर ह्या केक्सला वितळवायचं, म्हणजेच त्याला मेल्ट करायचं आणि त्याची ट्रीटमेंट करायची सल्फ्युरिक ॲसिडसोबत. कशासाठी, टू रिमूव्ह बेसिक इम्प्युरिटीज.
ह्या ज्या रिमूव्ह बेसिक इम्प्युरिटीज. बरं, त्याच्यानंतर काय होईल, नॅफ्थॅलिन मिळेल आपल्याला, पण त्याच्यात फक्त बेसिक इम्प्युरिटीज राहणार नाही, पण ॲसिडिक इम्प्युरिटीज राहतील. तर त्या ॲसिडिक इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी वी हॅव टू ट्रीट द सेम नॅफ्थॅलिन. हे जे नॅफ्थॅलिन आलेलं आहे बेसिक इम्प्युरिटीच्या विना किंवा विदाऊट बेसिक इम्प्युरिटीज, ह्याची ट्रीटमेंट करायची बेससोबत, दॅट इज NaOH सोबत. NaOHमुळं काय होईल, ॲसिडिक इम्प्युरिटीज बाहेर पडतील, ॲसिडिक इम्प्युरिटीज. आणि ह्या ॲसिडिक इम्प्युरिटीज बाहेर पडले की तुम्हाला थोडंसं प्युअर मिळेल. ओके, पण त्याच्यात ॲसिड आणि बेस असेल. ॲसिड अँड बेस म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड NaOHचे असण्याचे चान्सेस आहेत. तर हे ॲसिड आणि बेस कमी करण्यासाठी यू हॅव टू वॉश द नॅफ्थॅलिन विथ वॉटर, सो यू विल गेट ॲप्रॉक्झिमेट प्युअर. काय इम्प्युरिटी असण्याची शक्यता आहे, याचे ट्रेसेस मे बी तुमच्या NaOHचे, सल्फ्युरिक ॲसिडचे किंवा त्यांच्या इम्प्युरिटीचे. त्याच्यासाठी यू हॅव टू डिस्टिलेट धिस अप्रॉक्झिमेट प्युअर नॅफ्थॅलिन to get the pure naphthalene. Simplest extraction process of naphthalene from coal tar or crude oil. सगळ्यांना येते लक्षात, काय अडचण? नो सर. ओके, आता जर आपल्याला याच्या व्यतिरिक्त काय करावं लागेल, म्हणजे नॅफ्थॅलिनच्या रिॲक्शन कन्सिस्ट ऑफ टू बेन्झीन रिंग. बघा आता काय होतं, नॅफ्थॅलिनचं सिंथेसिस. ओके, हॅवर्थ सिंथेसिस. हॅवर्थ सिंथेसिससाठी सक्सेनिक अनहायड्राइड लागतं आपल्याला प्लस बेन्झीन. सक्सेनिक अनहायड्राइडचं स्ट्रक्चर काय बरं, वी रिक्वायर बेन्झीन प्लस सक्सेनिक अनहायड्राइड. ओके, बेन्झीन सक्सेनिक अनहायड्राइड या दोघांचीही रिॲक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 आणि प्रोडक्ट बघत असेल. हा तुमचा इंटरमिडिएट असेल. लक्षात येते ते, इथे लक्षात का, याला एक्सप्लेन करायचं. बघा, ह्याचं जे आहे मी थोडक्यात एक्सप्लेन करतो. हे जे CO C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH2 याला मी शॉर्टमध्ये लिहिले. काय होतं, इथला जो H आहे हा H इकडे जातो, हे इलेक्ट्रॉन इकडे बाइंड होतो. ओके, हा सिंपल फिनॉमिना. डबल बॉन्ड O ऑक्सिजन, हा हायड्रोजन इकडल्या बॉन्ड्स. ओके, याचे इलेक्ट्रॉन्स इथेच राहतात कार्बनवरती. ओके, हा हायड्रोजन याच्याकडे जातो COOH. ओके, मग हा जो बॉन्ड ब्रेक होतो याचे इलेक्ट्रॉन्स याच्याकडे जातात ऑक्सिजनकडे. त्याच्यामुळे प्रोडक्ट काय तयार होतं, थोडक्यात C डबल बॉन्ड O OH याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. तर ह्या बेन्झीन रिंगवरती इथं इलेक्ट्रॉन्स आल्यामुळे निगेटिव्ह चार्ज, इट फॉर्म्स द बॉन्ड. दॅट्स वाय दिस इज द स्ट्रक्चर. येते आता लक्षात डिटेलमध्ये. आता हे झालं एल्स. याचं नाव आहे बीटा बेन्झॉइल. बीटा बेन्झॉइल प्रोपॅनिक ॲसिड. हा झाला तुमचा ॲक्टिव्ह कार्बन, अल्फा बीटा बेन्झॉइल. 1 2 3, दॅट्स वाय प्रोपियोनिक ॲसिड. ओके,
नेक्स्ट आता ह्यांची ट्रीटमेंट करायची आहे बीटा बेन्झाइल प्रोपॅनिक ॲसिडची झिंक अमालगम सोबत म्हणजे ZnHG अँड HCl सोबत. यू विल गेट इज इट क्लिअर. नेक्स्ट याच्यात याची ट्रीटमेंट करायची H2SO4. ओके स्क्रीनवर दिसते ना सगळ्यांना H2SO4 सोबत याच्यातून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो हा असं. वॉटर मॉलिक्यूल गेट रिमूव्ह, रिंग गेट कंप्लीटेड. ओके आता रिंगमध्ये सायक्लायझेशन नाही आहे आणि एक डबल बॉन्ड. तर आता हा मला जर रिमूव्ह करायचं असेल तर आय हॅव टू रिपीट धिस स्टेप. ओके म्हणजे मला परत ZnHG HCl सोबत ट्रीटमेंट केली तर माझं प्रोडक्ट काय तयार होईल. ओके नेक्स्ट याचं हायड्रोजिनेशन करायचं. याच्यात काय करायचं आहे डिहायड्रोजिनेशन. तर याच्यासाठी ट्रीटमेंट आहे तुम्हाला अगोदर याचं नाव आहे टेट्रालीन. ओके याची ट्रीटमेंट करायची तुम्हाला पॅलेडियम ॲज अ कॅटॅलिस्ट सोबत ॲडिशन ऑफ हायड्रोजन पॅलेडाइज चारकोल. ओके ॲज अ कॅटॅलिस्ट इन प्रेझेन्स ऑफ कार्बन. Dehydrogenation process completes and forms the bond that is naphthalene. इथे लक्षात सगळ्यांच्या काही अडचण बघा. Here is the benzene ring reacts with your succinic anhydride. Okay, in presence of aluminum trichloride as a catalyst to produce beta benzyl propanic acid. Means इथला हायड्रोजन इकडे जो कार्बोनिलचा ऑक्सिजन आहे हा जो फ्री ऑक्सिजन इथला याच्यासोबत अटॅच होतो आणि ॲसिडिक ग्रुप फॉर्म करतो. दिस इज द बीटा बेन्झाइल. याची ट्रीटमेंट आपण ZnHG HCl सोबत केल्यानंतर हा जो CO आहे रिंगमधला वरच्या साईडचा फ्री तो गेट कन्व्हर्टेड टू CH रिड्यूस होतो. त्याच्यानंतर सल्फ्युरिक ॲसिडसोबत ट्रीटमेंट केली तर इथून तुमचा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि रिंग सायक्लाइज होते. हे रिंग सायक्लाइज झाल्यानंतर परत इथं जो डबल बॉन्ड आहे हा ZnHG HCl म्हणजे झिंक अमालगमने आपण रिमूव्ह करतो रिड्यूस करतोय कशात CH2 मध्ये. दिस इज द टेट्रालीन. आता ह्यांची जी नावं आहेत याचं आहे याचं नाव आहे गॅमा फिनाइल टेट्रॅलोन गॅमा टेट्रॅलोन. याचं नाव आहे गॅमा यांचं नाव येते हे अल्फा टेट्रॅलोन आहे. अल्फाची पोझिशन आहे हे येते गॅमा. तुमचं अल्फा बीटा गॅमा फिनाइल ब्यूटायरिक ॲसिड. ओके गॅमा फिनाइल ब्यूटॅरिक ॲसिड. दिस इज द अल्फा टेट्रालीन कारण हा इकडे हे नाही दॅट्स इट टेट्रालोन. ओके अँड दिस इज युअर नॅफ्थॅलिन. हे जे सायक्लायझेशन आहे इथे तुम्हाला पॅलेडियम आणि कार्बन त्याच्यात तुम्हाला हा नॅफ्थॅलिन मिळेल. ओके कुणाला काही डाउट ऑफ नॅफ्थॅलिन. No. Haber synthesis. This is the important from the exam point of view 5 or 10 marks साठी important. ओके 5 or 10 marks 5 marks साठी सेपरेट विचारलं जाऊ शकतं किंवा 10 marks साठी विचारलं जातं. 10 marks साठी विचारल्यावर फरक एवढाच आहे ही एक रिॲक्शन
दुसरी रिॲक्शन, हा जो प्रोडक्ट आहे हा ॲज अ रिॲक्टंट घेऊन हा प्रोडक्ट, म्हणजे 1 2 3 4 5, प्रत्येक रिॲक्शनला 2 मार्क. अशा पद्धतीने जर 5 मार्काला विचारलं तर सिक्वेन्स रिॲक्शन त्याच 10 मार्काला जर विचारलं, ही जी आपण फ्लोमध्ये लिहितोय, फ्लोमध्ये नाही लिहिता स्टेप 1, दॅट इज फॉर्मेशन ऑफ बीटा बेन्झोइल प्रोपॉयोनिक ॲसिड. स्टेप 2, conversion of beta benzoyl propionic acid to gamma phenyl butyric acid. Step 3, hydrolysis or cyclization reaction. Step 4, conversion of alpha tetralone to tetraline. Step 5, cyclization or formation of naphthalene from tetraline. अशा 5 स्टेप 10 मार्काला विथ सुटेबल टेक्स्ट तुम्हाला लिहाव्या लागतील. 5 मार्काला जर असेल तर यू कॅन राईट डाऊन दिस वन. लक्षात कसं ठेवायचं, यू कॅन राईट डाऊन. ओके, 4 phenyl 2 butanoic acid. Can you draw this structure? 4 phenyl 2 butanoic acid. सर सेकंड अँड थर्ड कार्बन मध्ये डबल बॉन्ड मागचं स्ट्रक्चर. सेम सेकंड आणि थर्ड कार्बन मध्ये डबल बॉन्ड येईल. बरोबर बरोबर आहे. ओके, चल आता सेम स्ट्रक्चर काढतो मी. तुमचं 4 3 2 1 ब्युटेनॉइक ॲसिड असंच लिहितो, म्हणजे सोपं. ओके, डबल बॉन्ड बरोबर आहे. नेक्स्ट याची रिॲक्शन जर मी H2SO4 सोबत केली तर काय होईल? मागचं रिॲक्शन आठवा. वॉटर मॉलिक्यूल हा, वॉटर मॉलिक्यूल विल बी ओके. आता ह्याच्यात जी आहे ह्याच्यात रिअरेंजमेंट होतं. ह्याच्यात रिअरेंजमेंट होणार आहे. ओके, रिअरेंजमेंट, ही बॉन्ड इकडे जातो. ओके, आणि हा हायड्रोजनचे बॉन्ड इकडे जातात, म्हणजे हा हायड्रोजन याच्याकडे अट्रॅक्ट होतो, पण इलेक्ट्रॉन याच्याकडे राहतात, हे इलेक्ट्रॉन्स इकडे येतात. ओके, थोडंसं मोठ्या ह्याच्यात तुम्हाला सांगतो मी. दिस बॉन्ड विल मूव दिस. ओके, इथं जो हायड्रोजन आहे आणि इथं डबल बॉन्ड. दिस हायड्रोजन गोज टू दिस. हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉन्स येणार नाहीत, दॅट्स वाय हा निगेटिव्ह राहील. पण ह्यांनी जी लोन पेअर वापरली त्याच्यामुळे हा पॉझिटिव्ह चार्ज राहील. हा हे लोन इकडे घेईल, त्याच्यामुळे इथं पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म्स द बॉन्ड, आणि प्रोडक्ट जो तयार होईल तुमचा लक्षात. स्मॉलर रिअरेंजमेंट आहे. 2 पोझिशनचा जो डबल बॉन्ड आहे तो 3 आणि 4 मध्ये शिफ्ट होतो, आणि 2 नंबरचा हायड्रोजन फॉर्म्स बॉन्ड किंवा शिफ्ट टुवर्ड्स द डबल बॉन्डेड ऑक्सिजन टू फॉर्म द OH, आणि यांच्यामध्ये बॉन्ड तयार. लक्षात आलं. हा हायड्रोजनचा ब्रेकडाऊन होतं, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज, आणि हे इलेक्ट्रॉन्स इकडे गेल्यामुळे हा पॉझिटिव्ह चार्ज. येते लक्षात. काय अडचण कोणाला समज. ओके, नेक्स्ट. आता ह्याच्यात झिंक सोबत ट्रीटमेंट करायची आपल्याला. झिंक सोबत ट्रीटमेंट केलं की त्यानं फक्त याच्यातला ऑक्सिजन बाहेर घेतो आणि फॉर्म्स झिंक ऑक्साईड. बॉन्ड तर ऑलरेडी होते, प्लस ZnO. ओके, झिंक
ऑक्साईड तुमचा तयार झाला. दिस इज युअर नॅफ्थेन. आलं. सिम्पल मेथड. यांनी काय केलेलं फक्त तुमचा जो मागच्या हॅवर सिंथेसिस आहे त्याच्यातनं तिसऱ्या स्टेपपासून पुढे, ओके, म्हणजे तिसऱ्या स्टेपपासून पुढे घेतलं. तिसरी स्टेप ॲज इट इज आहे, तर चौथी चेंज आहे आणि पाचवी चेंज. ओके, तिसरी स्टेप ॲज इट इज आहे. पहिली स्टेप होती ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईडसोबत, दुसरी स्टेप होती झिंक अमालगमसोबत, आणि तिसरी स्टेप जी होती ती होती तुमची वॉटर रिमूव्हलची. ती ॲज इट इज घेतली त्यांनी. फक्त ॲडिशन काय आहे याच्यामध्ये, रिॲक्टंटमध्ये डबल बॉन्ड. जर तुम्ही हॅवर्थ सिंथेसिस लक्षात ठेवलं, यू कॅन गेट द सेम मेकॅनिझम ॲज दॅट ऑफ द 4-phenyl 2-butenoic acid. ओके, कोणाला काही डाऊट? Anybody having the doubt in this reaction? Synthesis 1-butene, 4-phenyl 1-butene. Structure कसं येईल? सेमच, 4-phenyl 1-butene. बरोबर आहे? 1 2 3 4, 4-phenyl 1-butene. याला फक्त कॉपर ऑक्साईड वरून पास करायचं. क्युप्रस ऑक्साईड, रेड हॉट क्युप्रस ऑक्साईड. ओके, तर यू विल गेट डायरेक्टली द नॅफ्थेन. डायरेक्ट सायक्लायझेशन होईल नॅफ्थेन. ओके, दिस इज द सिम्पल. We have seen today 4 synthetic methods. First one is the extraction from crude oil. Okay, next Haworth, त्याच्यानंतर 4-phenyl 2-butenoic acid, आणि चौथं 4-phenyl 1-butene पासून. Okay, these are the 4 synthetic methods.